श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. स्वामी भक्तांनो, आपल्यापैकी बऱ्याच भक्तांनी स्वामी महाराजांच्या या पवित्र ग्रंथाचे पारायण केलेलेच असेल. पण पारायण करताना ना भरपूर भक्तांच्या मनामध्ये प्रश्न येत असतो की आपण पारायण तर करत आहोत, पण आपण करत असलेलं पारायण हे आपण योग्य पद्धतीने, योग्य नियमांसोबत करत आहोत का? आपल्याकडून काही चुका तर होत नाहीत ना? असे प्रश्न आपल्यापैकी बऱ्याच भक्तांना पडत असतील. तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तरं देईल. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या निष्ठा या युट्यूब चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं पारायण करताना आपल्याला कोणत्या छोट्या छोट्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे, कोणते नियम पाळायचे आहेत, कोणत्या चुका होऊ द्यायच्या नाहीत. सर्व माहिती ऐका, तुमच्या सर्व शंका दूर होतील, जेणेकरून तुम्हाला तुम्ही केलेल्या पारायणाचं फळ मिळेल, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. आपल्यापैकी भरपूर भक्तांना स्वामी सेवेचा अनुभव आलेला आहे. काय बरोबर बोलते ना? जो कोणी स्वामी सेवा करतो ना त्याला अनुभव येतोच. पण भरपूर लोक म्हणतात की आम्ही एवढी श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं पारायण केलं, किंवा आम्ही नामजप केला 108 वेळा, किंवा 11 माळी जप, म्हणजे कितीही आम्ही केलं, सेवा केली, तरी आमच्या इच्छा काही पूर्ण होत नाहीत. आणि या विरुद्धच काय असतं ना की कोणी कोणी ना खूप अगदी साध्या सोप्या पद्धतीने फक्त नित्यसेवा करतात, तरी देखील त्यांच्या इच्छा पूर्ण होतात. असं का होतं, तुम्ही कधी विचार केलाय का? तर यामागे ना 2 कारणं असतात. पहिलं कारण म्हणजे आपलं प्रारब्ध. जोपर्यंत आपल्या नशिबात एखादी गोष्ट नसते ना तोपर्यंत ती आपल्याला मिळत नाही. आपण स्वामी सेवेमध्ये एवढं आहे की नशिबाच्या पलीकडे जे तुमच्या नशिबात पण नव्हतं ना ते पण तुम्हाला मिळेल फक्त स्वामी सेवेमुळे. पण त्यासाठी तुम्हाला स्वामींची सेवा करायची आहे आणि थोडा वेळ लागेल, पण स्वामी तुम्हाला ती गोष्ट नक्की देतील. त्यामुळे हार मानू नका. एकदा पारायण केलं, तुमची इच्छा पूर्ण झाली नाही, परत पारायण करा, परत संकल्प करा. पहिल्या पारायणामध्ये तुमचे भोग संपतील आणि दुसऱ्या पारायणामध्ये नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होईल. त्यामुळे फक्त हार मानायची नाही आहे. मनामध्ये निश्चय ठेवायचा की जोपर्यंत माझी इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत मी स्वामींची अशीच सेवा करत राहणार. आणि दुसरी गोष्ट असते ती म्हणजे जरी आपले प्रारब्ध नसेल किंवा आपले भोग नसतील कोणत्या गोष्टीचे, पण तरी देखील आपल्या इच्छा पूर्ण होत नाहीत. त्याचं कारण काय असतं, तर बघा, कधी कधी ना स्वामी भक्त काय करतात की मी पारायण करणार आहे, मग तुम्ही 1 दिवसाचं, 11 दिवसाचं, 21 दिवसाचं, 51 दिवसाचं, किती दिवसाचंही पारायण असू द्या, तुम्हाला काय करायचं की एकदा संकल्प करायचा आहे आणि तुमची इच्छा आहे ना ती फक्त पहिल्या दिवशी सांगायची आहे. कोणी कोणी काय करतं, रोज स्वामींपुढे बसतं आणि माझी इच्छा पूर्ण होऊ द्या, रोज स्वामींपुढे तेच गारानं गात राहतं. अशा वेळेस तुमची इच्छा पूर्ण होत नाही आहे. कारण की स्वामींना तुम्ही एकदा सांगितलं, स्वामींना कळतं तुम्हाला ते द्यायचंय, कधी द्यायचंय, सगळं कळतं. तुम्ही रोज रोज स्वामींकडे जाऊन मागायचं नाही. आपण एखाद्याला एकच गोष्ट जर रोज रोज मागायला लागलं ना, आपले आई वडील जरी असले ना आणि तुम्ही जर रोज रोज तीच गोष्ट मागायला लागले ना, तर ते देखील तुमच्यावर चिडतील. त्यामुळे आपल्याला रोज रोज एका गोष्टीसाठी मागणं करायचं नाही आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नियम तुम्हाला माहितीच आहेत. नियम पाळून आपल्याला पारायण करायचं आहे. एक वेळ निवडायची आहे, सकाळ असो, संध्याकाळ असो, दुपार असो, त्या फिक्स वेळेमध्येच तुम्हाला पारायण करायचंय. मध्ये आधी उठायचं नाही आहे. सगळ्यात पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे. संकल्प करतानाच तुम्हाला तुमच्या इच्छा सगळ्या काही स्वामींना सांगायचं आहे आणि निर्विघ्नपणे हे माझ्याकडून पारायण पार पडू द्या, अशी प्रार्थना देखील स्वामींना करायची आहे. आणि बघा, तुम्ही जर चांगल्या इच्छेने, अगदी मनातून आणि कोणाबद्दलही वाईट विचार न करता जर का तुम्ही पारायण केलं ना, तर नक्कीच तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे. सगळ्यात महत्वाचं असतं पारायण करताना किंवा कुठलीही स्वामींची सेवा करताना आपल्या मनामध्ये भाव असणं आणि लोकांबद्दल, इतरांबद्दल आदर असणं खूप महत्वाचं असतं. जर का तुमच्या मनामध्ये स्वतः देवाबद्दलही जास्त भाव नसेल आणि इतराबद्दलही वाईट विचार असतील ना, तर तुमची इच्छा, तुम्ही कितीही पारायण करा, तुमची इच्छा पूर्ण होणार नाही आहे. त्यामुळे सगळ्यात पहिलं म्हणजे तुमचं एकच काम आहे की सगळ्यांबद्दल चांगला विचार करा
आणि मनामध्ये प्रश्न निर्माण होऊ देऊ नका की मी पारायण करते तर माझी इच्छा पूर्ण होईल का नाही. सगळं त्यांच्यावर सोडा. ते ब्रह्मांड नायक आहेत, त्यांना माहिती आहे तुम्हाला कधी कोणत्या वेळी काय द्यायचं आहे. जर का तुम्ही या पद्धतीने फक्त स्वामींवर विश्वास ठेवून पारायण केलं ना, एक ना एक दिवस तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल. आणि बाकीचे नियम तर तुम्हाला माहितीच आहेत. पाळी, विटाळ, सुतक या कालावधीमध्ये आपल्याला पारायण करायचं नाही. पराज्ञ म्हणजे बाहेरचं जेवण तुम्हाला खायचं नाही आहे. बाहेरचं कुठलेही पदार्थ तुम्हाला खायचे नाही आहेत. मांसाहार करायचा नाही आहे. या छोट्या छोट्या गोष्टी तर महत्वाच्या आहेच, पण त्यासोबतच हे देखील खूप महत्वाचं आहे की तुमच्या मनामध्ये किती भाव आहे आणि किती आदर आहे इतरांबद्दल, ते सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे या गोष्टीची जास्त काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ मंडळींनो.